नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो आहोत धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज समाधीस्थळ तुळापूर या ठिकाणी. वाघाच्या जबड्यात घालूनी हात मोजीनी दात या एका ओळीनेच खरं तर संभाजी महाराजांची ओळख आपल्या मनात पक्की झालेली आहे. आणि याच ओळी प्रतीत होतील असे शिल्प तुळापूरच्या संभाजी महाराजांच्या समाधी प्रवेशद्वाराच्या कमानीवर आहे. पुढे आल्यानंतर कवी कलश यांची समाधी ती देखील या ठिकाणी आहे. पुण्यापासून हे ठिकाण 32 किलोमीटर अंतरावर हवेली तालुक्यात आहे. आजचे तुळापूर असणारे हे गाव पूर्वी नागरगाव या नावाने ओळखले जात होते. शहाजीराजे व आदिलशाहीतील वजीर मुरार गजदेव यांनी या ठिकाणी हत्तीच्या वजनाच्या सोन्याच्या 24 तुळा दान केल्यामुळे या गावाचे तुळापूर असे नाव पडले. ज्यांच्यासमोर मृत्यू ओशाळला आणि नतमस्तक झाला अशा शूरवीर श्री छत्रपती संभाजी महाराजांची समाधी तुळापूर येथे आहे. भीमा, भामा व इंद्रायणी या 3 नद्यांचा संगम या ठिकाणी होतो. शिवपुत्र धर्मवीर श्री संभाजी महाराज व त्यांचे मित्र कवी कलश यांना औरंगजेबाने याच ठिकाणी अत्यंत क्रूरपणे ठार केले होते. तो काळा दिवस होता 11 मार्च 1689. औरंगजेबाने शंभूराजांना खूप छळ करून त्यांचा अंत घडवून आणला आणि त्यांच्या शरीराचे तुकडे करून या नदीच्या परिसरात टाकले. याच ठिकाणी संभाजी महाराजांचे स्मृतिस्थळ बांधण्यात आले. त्रिसंगमाच्या किनाऱ्यापासून जवळ एक सुंदर संगमेश्वराचे मंदिर आहे. शहाजीराजांनी या मंदिराचा जीर्णोद्धार करून जिजाऊंच्या हस्ते त्याचे उद्घाटन केले होते. रायरेश्वर किल्ल्याच्याही आधी याच संगमेश्वर शिवलिंगासमोर बालशिवरायांनी स्वराज्याची शपथ घेतल्याची नोंद येथे आहे. पुरातन हेमाडपंथीय बांधणीचे हे मंदिर अजूनही चांगल्या स्थितीत उभे आहे. हे मंदिर काशी विश्वेश्वराचे प्रतीक समजले जाते. येथे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या नद्यांचा संगम झालेला आहे. श्री क्षेत्र आळंदीहून येणारी इंद्रायणी नदी, भीमाशंकरच्या दाट जंगलातून उगम पावलेली भीमा व तिची उपनदी भामा या 3 नद्यांचा संगम तुळापूर येथे झाला आहे. प्रत्येक मराठी माणसाचे काळीज येथे येऊन येथील इतिहासाची उजळणी करून आरपार हलते. डोळ्याच्या कडा जशा ओलावतात तसेच ऊर अभिमानाने भरून येते. या सगळ्या भावना असतात त्या आपल्या शूरवीर पराक्रमी लाडक्या शंभूराजांसाठी. याच भूमीत शंभूराजांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले होते. परिसरात अनेक मंदिरे देखील या ठिकाणी आपण पाहू शकतो. अशा या पराक्रमी राजाची धास्ती औरंगजेबाने घेतली नसती तर नवलच. औरंगजेब पुरता घाबरून गेलेला होता. त्यामुळे तो पूर्ण ताकदीनिशी 7 लाख सैन्यासह स्वराज्यावर चालून आला. संभाजीराजांकडे त्यावेळी फक्त 20 ते 25 हजार सैन्य होते. विशाळगडावरून रायगडाकडे जाताना वाटेत ते संगमेश्वर येथे थांबले होते. ते साल होते 1689. मात्र फंदी फितरीतून संगमेश्वर येथे मुघल सरदार मुकर्रब खान याने राजांना ताब्यात घेतले. तुळापूर याच ठिकाणी आता म्युझियम, प्रशासकीय इमारत तसेच हिंदवी स्वराज्याचा ध्वज, वाहनतळ, शौचालय, उपहारगृह या सर्वांचे काम या ठिकाणी चालू आहे. व्हिडिओ आवडल्यास मित्रांनो लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जय जिजाऊ, जय शिवराय, जय